कर्जदार बघायला मिळालंय। केदार दिघे साहेबांचं इथे आगमन होत आहे। इथे एक असं गीत वाजवा की जे बघायला मिळते की वाघ कसा असावा तो निश्चित असा असावा। ठाणे जिल्ह्याचे प्रत्येकाशी काम केलं आणि बघता बघता प्रत्येक ठाणे जिल्ह्याला भगवा माहीत केलं असं सर्वांचे आवडते असणारे कोणाचे दादा कोणाचे भाऊ असंख्य बहिणीचे भाऊ यांनी काम केलं असं तुम्हाला बघतात। आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय केदार दिघे साहेबांचं इथे आगमन होत आहे। खरोखर धर्मवीर चषक वाटलाय की प्रत्येक ग्रामस्थ प्रत्येक गावकरी प्रत्येक सरावणीकर आणि तमाम तुमचं मनापासून स्वागत करतो। असंख्य बहिणीचा भाऊ असं म्हटणारं गोरगरिबाचं कैवारी ज्याला म्हटलं आणि खऱ्या अर्थाने जो पूर्वीचा ठाणे जिल्हा त्यांनी भगवामय केला। एक गाव एक आळी एक घर जसे नसेल की जिथे भगवं वातावरण बघितलं आणि खऱ्या अर्थाने शिवसेना कोणाची तर आमच्या दिघे साहेबांची। आज देखील तरुण रक्ताचे वाटप केलं। फक्त एकच गोष्ट लक्षात आली, गणपतीचं सण होतं आणि सणाचा प्रत्येक मंडपात कळलं की साहेब गेले, पण आज लोक म्हणतात साहेब गेले नाही, साहेब आहेत, फक्त साहेब वरती आहेत आणि आम्ही खालती आहेत। त्याचा आशीर्वाद आज देखील आपल्याला बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने आपण बघायला पाहिजे इथे मॅचची मजा। आणि साहेब इकडे बघायला मिळतात दोन संघ, एका साईडला वेऊर आपण पालघरच्या ब्रिजवरून चढतो त्याच्या उजव्या साईडला असणारा आणि एका साईडला इकेच गोरगरिबाचा संघाला माची समाजाचा तो म्हणजे संपूर्ण चॅम्पियन असणारा मोठा संघ इथे मानला जातोय, तो क्षेत्ररक्षण करतोय। चला संतोष यस सामना सुरू होतोय। आपण पाहतोय एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच जय जोगण्यादेव आगवण ए संघ आज मात्र आपण पाहतोय अगदी 3 संघ आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। जय जोगण्यादेव आगवण ए बी आणि सी असे 3 संघ यांनी सहभाग घेतला होता। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रत्नदीप वेऊर हा संघ फलंदाजीसाठी उतरलाय। पहिलं षटक घेऊन येतोय मंगेश माची। अगदी जर पाहिलं तर लेग ब्रेकचा मारा करणारा हा गोलंदाज। एका बाजूला सिद्धू आहे, पहिला चेंडू खेळतोय, अगदी पायावर ढकललाय चेंडूला। तिथे मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच ज्याने बरेचसे अवॉर्ड्स घेतले आहेत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये असा हा क्षेत्ररक्षक जर पाहिला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते जगदीश माची। खूप चांगला पहिला चेंडू अडवला गेला मगेश माची पुन्हा एकदा हा देखील चेंडू आता मात्र सनी खेळतोय त्या ठिकाणी डिक्लेअर झोनकडे चेंडू पाठवलाय। या चेंडूवर मिळता येईल 1 धाव। धावसंख्या जर पाहिली तर सिंगलने वाढली जाईल। 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय। जबरदस्त स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर गरीब आणि होतकरू आपण पाहतोय खूप कष्ट घेतले जात आहेत। आतिश दादा राऊत यांच्या मार्फत आपण पाहतोय हा चेंडू वाईटचा आहे, अवांतर चेंडू। सलग जर पाहिलं तर ही स्पर्धा आज 3 वर्ष आणि 3 वर्षामध्ये जर पाहिलं तर जे काम केलंय खूप चर्चा आहे या कामाची। कारण की जर पाहिलं तर अनेक गरीब गोर कुटुंबांना त्यांनी पहिल्या वर्षी धान्य पुरवलं गेलं, दुसऱ्या वर्षी देखील धान्य आणि या वर्षी काहीतरी वेगळी संकल्पना आतिश राऊत यांची राहिली या स्पर्धेच्या मार्फत आपण पाहतोय। हा चेंडू मात्र वाईट चेंडू होता, अवांतर धाव आली। धावसंख्या आतापर्यंत 4 धावा। ओहो बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता परंतु सिद्धू फटका मारला, परंतु जितेश माची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूला अडवतोय। रन्स मात्र मिळणार नाहीये, डॉट चेंडू येतोय। इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय जितेश माची त्या ठिकाणी। 2 जितेश माची एकत्र मात्र आपल्याला 2 या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत, म्हणून त्यांची नावं टोपण आहेत। एका मध्ये जर पाहिलं तर जितेश कारी आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जितेश बिल्ला अशी नावं मात्र ठेवली गेलेत, कारण प्रत्येक माणसाचं टोपण नावाने जास्त प्रचलित असतात। हा चेंडू आपण पाहतोय जितेश पुन्हा एकदा अगदी पायावर चेंडू फेकला होता, तिथे जगदीश माची चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय। या चेंडूवर जर पाहिलं तर एक सिंगल रन्स येईल, धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल ती म्हणजे 5 धावा। 5 धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे सनी। ओहो याकडून देखील आता मात्र चातुर्य जबरदस्त जर पाहिलं तर विकास माचीला चकमा दिलाय, चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला चौकार येतोय, ओव्हरची होते समाप्ती, 1 षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 9 धावा आतापर्यंत लागले जात आहेत। धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय।
आणि या पर्वामध्ये जर पाहिलं तर अगदी अगदी म्हणजे अगदी जेव्हा लेटर पडलं गेलं 39 सेकंदाच्या आत अगदी टीम पूर्ण झाल्यानं आपल्याला पाहायला मिळाल्या. यस, टायमिंगचं बंधन आहे. आगवण संघ तुम्हाला देखील ताकीद असेल याकडे, कारण की या स्पर्धेचे नियम कडक नियम आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्ही एका ओव्हरमध्ये फक्त एकच मीटिंग घेऊ शकताय, टीम मीटिंग. इथे मात्र पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता, चेंडूला अडवतोय. सिंगल रन्स. जगदीश माछी ज्या पद्धतीने 2024 मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आज विकास आपल्याला पाहायला मिळाला आणि आज खूप चांगलं गोलंदाजी करत असताना रन्स मिळणार नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय. संतोष, एक मिनिट. आपण आलेल्या पाहुण्याचं इथे स्वागत करतोय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेवर दिघे साहेबांचं प्रेम म्हटलं की मला वाटत नाही घर सोडून देतील पण आतेशकडे येऊन राहतील, अशा पद्धतीने त्याने प्रेम केलाय. प्रत्येकजण आतुरतेने वाट बघतात की केव्हा येतील आमचे केदार दिघे साहेब. एक मोठं व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या मनाशी नातं जोडणारी आणि निश्चितच खरं नातं नाही तर मला म्हणा सरावलीकरांशी आणि धर्मवीर चषकाची साहेबाची नाळ जोडलाय असं मला हरकत नाही. मी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे आणि धर्मवीर आनंद दिघे चषकाचे आयोजक आहेत आणि या गावाचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांनी मोठं काम केलंय. तिघांचं पॅनल एका हाताने निवडण्याचं त्यांनी काम केलंय. आत्याजी राऊत यांना विनंती करतोय की आपण मायाची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख आदरणीय केदारजी साहेबांचं स्वागत करायचं. मस्कर साहेबांचं करूया. चला, देवधर तालुका संपर्क प्रमुख सुभाष मस्कर साहेब या. पालघर जिल्हा समन्वयक सुभाष मस्कर साहेब यांचं मायाची उबदार शाल आणि इथे आपण एक सन्मानचे जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. निश्चितच खूप मोठं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि थोडं मृदू असणारे पण एखादं सांगण्याचं काम सांगितलं त्यानंतर आपण जातोय. निश्चितच आमच्या सर्वांचे लाडके तू मामा सर्वांचे लाडके ज्याला एका हाताने एका शब्दाने केलं गेलं आपण पाहतात ते म्हणजे निश्चितच पालघर जिल्हा लोकसभा समन्वयक सुभाष मस्कर साहेबांचं झालंय. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे संतोष कडू देवधर तालुका संपर्क प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिलाय आपल्या तालुक्याची आणि खऱ्या अर्थाने नातं कसं जोडावं, लोकांना कसं करावं अशा भगव्या शेताखाली आपण बघत आहात. त्यांचा खरोखर सत्कार करताना आम्हाला इथे मनापासून आनंद होत आहे. साहेब निश्चितच आपली भगवी शहर तिकडे पडकणार आणि आपलं प्रत्येक सीट तिकडे येणार, कारण प्रत्येकाचं मन हे इकडे आहे. जरी तिकडे असतील तर लोकांचं मन आपल्याकडे आहेत. आणि आता खऱ्या अर्थाने आपण निश्चितच ज्यांनी कधी मोठेपणा पाहिला नाही, मी फक्त साधा एक कार्यकर्ता आहे आणि मी एक तुमच्यातलाच माणूस आहे अशी भूमिका नेहमी दाखवणारा, मग मोठ्यात मोठं नसेल किंवा छोट्यात नसेल, मी फक्त केदार दिघे हाच व्यक्ती आहे. एकदा जोरदार टाळ्या केदार दिघे असायला पाहिजेत. निश्चितच त्याची मायाची उबदार शाल आणि हा ट्रॉफीची एक सन्मान पुरस्कृत केलं जात आहे. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. निश्चितच ह्या तिन्ही आदरणीय व्यक्तीचा सन्मान करताना आज आम्हाला निश्चितच धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानतर्फे मनापासून आनंद होतोय. आणि असंच प्रेम आमचे मस्कर साहेब, आमचे संतोष कडू साहेब आणि दिघे साहेब असायला पाहिजे. दिघे साहेब तुम्हाला विनंती करतो मी की ह्या स्पर्धेबद्दल तुम्ही आम्हाला संबोधायचं आहे, कारण ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही स्वतः आनंद केलाय. 2 वर्षापूर्वी आपण क्रिकेट देखील खेळलो, मला वाटतं 13 ते 14 बॉल खेळले आणि तेव्हा तुमच्या शाळेच्या आठवण उडालेला. आज पुन्हा कसं वाटतं तुम्हाला इकडे आल्यानंतर? क्रिकेट म्हटलं की सर्वप्रथम गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आठवण येते, कारण की बॉक्स क्रिकेट ही सुरुवात केली गेली काबडाळी ठाणे इथनं आणि आज ती जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये खेडोपाड्यांमध्ये ही खेळली जाते. मला असं वाटतं की प्रत्येक क्रिकेट प्रेमीला, प्रत्येक खेळाडूला आज दिघे साहेबांची आठवण येते. मी आतेज आणि आतेजबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना, त्याच्या सर्व या प्रतिष्ठानमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरोखर कौतुक करतो, कारण की जरी मी या प्रतिष्ठानचा अध्यक्ष जरी असलो तरी पालघरची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने आतेज आणि आतेजच्या सर्व सहकाऱ्यांनी आज त्यागत चांगल्या पद्धतीने त्यांनी निभावलेली आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील ज्या पद्धतीचं आरोग्य शिबिर असेल, त्याचबरोबर खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम असेल, असे अनेक उपक्रम, कोविड काळामध्ये गरजू लोकांना मदत असेल, असे अनेक उपक्रम हे प्रतिष्ठान या आतेज व आतेजच्या सगळ्या या सहकाऱ्यांच्या माध्यमातून इकडे राबवत असतं आणि वर्षानुवर्ष ही परंपरा ते जोपासत एक चांगलं समाजकार्य ते घडवत असतात. मी पुन्हा एकदा या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि
येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे दिघे साहेबांनी आपल्या सर्वांवरती संस्कार केलेत ते संस्कार विचारात घेत येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशीच लोकसेवा एक चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातून घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इकडे सर्व खेळाडूंना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निखिल साहेब तुम्ही आज बोललात आणि 22 तारखेचा उल्लेख केलात. याच दिवशी 4 वर्षापूर्वी लॉकडाऊन झालं होतं. 22 मार्च 2020 लॉकडाऊन झालं. विमानं बंद झाली, तुमचे रेल्वे ठप्प झाले, तुमच्या गावात कुठे गावं चालत होती, एकमेकांना बाहेर पडता येतं आणि काहीकांचं आयुष्य होताचं नव्हतं गेलं. पण त्या काळात आतिश राऊत आणि त्याच्या कंपनीने बरेचसे लोक इकडे उत्तर भारतीय राहतात, बिहार राहतात, कारण इंडस्ट्री असतात, भाडेतत्व राहतात, त्यांना पगार मिळत नव्हता, खायला अन्न देणं मिळत नव्हतं. तेव्हा याच प्रतिष्ठानच्या माध्यमात 300 नव्हे तर मला वाटतं 3 ते 4 हजार लोकांना अन्नदान दिलं गेलं. गॅसेस मिळत नव्हते, रॉकेलचं पाऊल करून दिलं आणि खरोखर ते आठवण आली की आज देखील अंगाला पुन्हा आयुष्यात तो कोणता दिवस येऊ नये. पण 22 मार्च आणि आजचा योगायोग असं खरोखर धर्मवीरांनी केलं प्रतिष्ठान. आणि मला तरी आता वाटतंय की लोकांच्या मनामध्ये पुन्हा शेक झालाय की आपल्याकडे एक तेव्हा शब्द होता, दोघं जुळलेत महाराष्ट्राची माणसं की जय महाराष्ट्र म्हणायची, आणि आता तीच ताकद येईल. आणि खऱ्या अर्थाने दिगर साहेबांचा असलेला आशीर्वाद या ठाणे जिल्ह्याला नव्हे त्या पालघर जिल्ह्याची नातं ठाणे जिल्ह्यापेक्षा खूप जवळचं होतं आणि पुन्हा एकदा भगवा फडकणार यात काही शंका नाही. आणि पुन्हाच हे तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये, तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला द्या. प्रत्येकाला आस असते धर्मवीर चषक म्हटलं की आमचे केदार दिघे साहेब इकडे येणार, कारण असं एकाचा दाता असणारे आणि स्पष्ट वक्त न्यायाला न्याय देणारे असे माणसं आम्ही पाहिलेत. आणि साहेब हेच प्रेम आमच्या असून द्या, याहीपेक्षा पुढे आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आताच्या पाठीशी तुम्ही खंबापर्यंत उभे आहेत. एक वेळ तुम्ही म्हटलं ना की घरापासून दूर राहतील पण आतिशी केव्हाही धावायचे. एकदा जोरदार टाळ्या या सर्व मान्यवरांसाठी असायला पाहिजे. इकडे आल्याबद्दल आमच्या धर्मवीर आनंद दिघे परिवाराला अनेक अनेक धन्यवाद. संतोषजी धन्यवाद. वेलकम बॅक. पुण्याचे एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहोत धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024. अहो इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजीतून आज किमया स्पष्ट करताना गोलंदाज आगवण संघातील आज जर पाहिलं तर जय जोगण्यादेव आगवण वाल्मिकी स्टार या नावाने ही टीम आज आपण पाहतोय या मैदानावर. सातत्य पाहिलं तर